नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेमध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता लवकरच जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर आता इकडे अन्नपूर्णा निवासमध्ये नयनताराची सर्व फॅमिली दिवाळी साजरी करण्यासाठी अन्नपूर्णा निवासमध्ये आलेली असते आणि त्यांच्यासोबतच काही काम करण्यासाठी सरूसुद्धा आतमध्ये आलेली असते. आता जेव्हा राजन त्या सर्वांना नयनताराच्या फॅमिलीला शुभेच्छा देण्यासाठी बाहेर येतो, तेव्हा मात्र आता तिथं सरू राजनला बघताक्षणी आपला चेहरा नीट झाकून घेतो आणि आता सरूच्या लक्षात आलेलं असतं की आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरी उभा आहे आणि आता हे दुसरं तिसरं घर कोणाचं नसून हे राजन आणि आपलंच घर आहे. म्हणून आता ती जेव्हा रागिनी आणि कामिनीला येताना बघते, तेव्हा मात्र आता सरू घाबरून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. तर आता इकडे नयनतारा अन्नपूर्णाला दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि दिवाळी सेलिब्रेट झाल्यानंतर नयनतारा घरी जाण्यासाठी निघते. तेव्हा आता नयनतारा सर्व नोकरांना बोलावून घेते. तेव्हा आता नयनताराच्या लक्षात आलेलं असतं की नायशाचं ब्रेसलेट देणारी बाई मात्र आता तिला कुठं दिसत नाही. म्हणून आता तो लगेच साहेबाला विचारते, पण साहेबा बोलते की मॅडम मलासुद्धा माहिती नाही की त्या बाई कुठं गेलेल्या असतात. आता ऋषी सतत त्या बाईचाच विचार करत असते, कारण आता ऋषीला असं वाटते की तिनं म्हणजे त्या बाईला आपण कुठं ना कुठं बघितलेलं आहे. म्हणून आता ऋषी लगेच नयनताराकडे जाते आणि आई त्या बाई कुठं गेल्या असतील, आपण त्यांना काही त्यांच्या कामाचा त्यांनी आपली एवढी मदत केली, आपण त्यांना काहीही मोबदला दिलेला नाही. त्यावर आता नयनतारा बोलते की ऋषी तू काळजी करू नको, आताच त्या निघून गेलेल्या आहेत, पण परत आपल्याला जेव्हा त्या मिळतील ना तेव्हा आपण त्यांचा मोबदला त्यांना नक्की परत करू. तेव्हा मात्र आता सर्व गाडीत बसून निघून जाण्याकरता निघतात. तर आता साहेबा आणि ऋषी एका गाडीमध्ये निघण्याकरता जातात. तर तेव्हा तिथं कमळी येते. तेव्हा मात्र ऋषी कमळीला बोलते की कमळी, तुझा हा चेहऱ्यावरचा काहीतरी कुठंतरी मला निराशा जाणवत आहे. खरं सांगू, मला माहिती आहे तुला ना आबांची आणि तुझ्या आईची आठवण येत आहे ना. त्यावर आता कमळी बोलते, हो ऋषी सर, मला ना आई आणि आबांची खूप आठवण येत आहे. ही पहिली दिवाळी आहे की मी त्यांच्या विना साजरी केलेली आहे. त्यावर आता ऋषी बोलतो, काळजी करू नको, आता लवकरच कॉलेजला सुट्ट्या लागतील ना तेव्हा तू तुझ्या आईला आणि आबाला भेटण्याकरता मुंबईला बोलावून घे आणि आता काळजी घे, असं ऋषी बोलून साहेबासोबत निघून जातो. तर आता जेव्हा रस्त्याने जात असताना ऋषी बोलतो, साहेबा तुला सांगू का रे, मला असं का वाटते की जी बाई नायशाचं ब्रेसलेट परत करत होती ना त्या बाईला मी कुठंतरी बघितले आहे. साहेबा बोलतो, ऋषी तू कुठं बघितलं असणार आणि बघितलं असणार कुठंतरी, एवढा काय विचार करतो. त्यावर आता ऋषी बोलतो, नाही साहेबा, पण आपण त्यांना त्यांचा मोबदला घेतल्या विना त्या का परत गेला मला हेच कळत नाही. त्यावर तर साहेबा बोलते, हो ना, मला पण सुद्धा कळत नाही की त्यांचा मोबदला घेतल्याशिवाय तिथून का परत निघाल्या आणि आपल्या सर्वांना काही कळूसुद्धा दिलेलं नाही आहे. तर आता इकडे दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा मात्र भरभरून कमळीचं कौतुक करत असतात. आता कौतुक करताना मात्र रागिनी, कामिनी आणि अनिका हे सर्व बघत असतात. त्यावर आता रागिनी बोलतो, आई तू बघितलं ना, हा राजन मात्र या कमळीचं कसं कौतुक करत आहे आणि स्वतःचीच मुलगी आहे असा तिच्यासोबत वागत आहे. मात्र या अनिकाला आणखीनसुद्धा याने हॅपी दिवाळीसुद्धा बोललेले नाही. त्यावर आता इकडे कामिनी बोलते, रागिनी तू शांत हो, आता आपल्याला काही दिवसातच ही सर्व प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर झाली ना की या कमळीचं या एक पाऊलसुद्धा या घरावर पडणार नाही, ही काळजी मी घेणार आणि या म्हातारीला ना मी असा काही धडा शिकवणार आहे जे ऐकून मात्र हिच्या डोळ्यात नक्कीच पाणी येणार, असं ती बोलत असते. तर तेवढ्यात आता मात्र राजन बोलतो, काय झालं कमळी, तुझ्या डोळ्यात अश्रू का. तेव्हा आता मात्र कमळी बोलते की आज तू बोलली ना की तुझ्या बाबाची तुला आठवण येत आहे ना. त्यावर मात्र आता राजन बोलतो की तू काळजी करू नको, तू आजपासून मला काका बोलू नको, तू मला बाबा बोल. त्यावर मात्र आता कमळीत खूप आनंद होऊन जाते. आता इकडे ऋषी आणि साहेबा सरूकडे येतात. तेव्हा आता साहेबा आवाज देते, ओ काकू थांबा ना थांबा ना. त्यावर गौरी मागे वळून बघते आणि बोलते, तुम्ही ना मला का बोलावता,
तुम्ही मगाशी आम्हाला जे ब्रेसलेट आणून दिलं ना, त्याचा मोबदला तुम्हाला आम्ही दिलाच नाही, त्याकरता आम्ही तुम्हाला आवाज देत होतो, असं तो बोलतो. तर आता इकडे ऋषी बोलतो, काकू आपण या अगोदर कधी भेटलेलो आहो का? त्यावर आता गौरी बोलते, नाही साहेबा, नाही साहेब, मी कधी तुम्हाला भेटलेली नाही आणि बघितलंसुद्धा नाही. त्यावर तर ऋषी खूप जास्त विचार करतो आणि आता लगेच ऋषीच्या लक्षात आलेलं असतं की हे दुसरं तिसरं कोणी नसून हे आपल्या कमळीची आई आहे. त्यावर आता लगेच ऋषी बोलतो, साहेबा माझ्या लक्षात आलेलं आहे की मी या काकूंना कुठे बघितलं आहे. त्यावर साहेबा बोलतो, आता कुठं बघितलं ऋषी तू यांना? तर आता ऋषी बोलतो, मी कमळीच्या आजोबांना तिच्या आईचा आणि तिच्या जो फॅमिली फोटो होता तो फ्रेम केला ना, त्या मधली हे काकू म्हणजे या कमळीच्या आई आहेत. त्यावर आता साहेबा बोलतो की काकू तुमच्या मुलीचं नाव कमळी आहे का हो? त्यावर आता सरू खूप खुश होऊन बोलतो, हो, तुम्ही ओळखता का? माझ्या मुलीचं नाव कमळी आहे. आणि लगेच आपल्या गाठोड्यातला फोटो काढून ऋषीच्या हातावर टेकवते. त्यावर आता मात्र ऋषीच्या लक्षात आलेलं असतं की दुसरी तिसरी कोणी नसून मात्र ही कमळीची आई आहे. त्यावर आता ऋषी बोलतो की काकू तुम्ही इथे मुंबईत काय करता? तुम्ही तर सिद्धटेकला राहता ना? त्यावर आता लगेच गौरी बोलते की हो, मी माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे, मला असं सतत वाटत होतं, म्हणून मी माझ्या मुलीला कमळीला शोधत आहे, पण मला आता तिचं कॉलेजसुद्धा माहीत नाही. त्यावर आता ऋषी बोलतो, काकू आता तुम्हाला शोधण्याची काहीही आवश्यकता नाही, लगेच आता माझ्या गाडीत बसा आणि मी तुम्हाला तुमच्या मुलीची भेट करून देतो. त्यावर तर गौरी बोलते, नाही साहेब, असं कसं? तुम्ही तुमच्या सांगण्यावरून विश्वास ठेवू आणि तुमच्या गाडीत बसू? त्यावर तर ऋषी बोलतो, काकू मी बंड्याला सुद्धा ओळखतो आणि बंड्याकडून तुम्ही कधी ना कधीतरी माझं नाव ऐकलं असेल ना? मी ऋषी. त्यावर आता ऋषी गौरीच्या लक्षात आलेलं असतं की बंड्या नेहमी एका सरांचं कौतुक करत होतो आणि ते ऋषी सर असं नेहमी यांच्याबद्दल कौतुकाने बोलत होता. ते दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या समोरच उभे आहेत असं आता गौरीच्या लक्षात आलेलं असतं. तर आता गौरी लगेच ऋषीसोबत कमळीच्या हॉस्टेलवर जाण्याकरता निघते. आता मात्र इकडे कमळी आणि निगीसुद्धा सर्वांचा निरोप घेऊन आता हॉस्टेलवर जाण्याकरता निघते. तर आता ऋषी कमळीच्या हॉस्टेलवर जातो तेव्हा आता कमळी बोलते, सर तुम्ही इथं कसे? आता सर आपण भेटून गेलो, अचानक तुम्ही हॉस्टेलवर कसे काय आले? त्यावर आता ऋषी बोलतो, कमळी तू डोळे बंद कर, आज मी तुझ्यासाठी दिवाळीचं सर्वात मोठं गिफ्ट आणलेलं आहे. त्यावर आता कमळी बोलते, सर मला काही नको, तुम्ही अगोदरच माझ्यावर खूप उपकार केलेले आहे, मला आता काहीच नको. त्यावर आता ऋषी बोलतो, कमळी तू डोळे तर बंद कर. त्यावर आता लगेच कमळीचे डोळे ऋषी स्वतःच्या हाताने झाकून घेतो आणि बंद करतो आणि लगेच साहेबा सरूला घेऊन आतमध्ये येतो. तेव्हा मात्र आता कमळी आणि सरू एकमेकांना मिठी मारतात आणि आता मिठी मारल्यानंतर कमळी बोलते, आई तू इथं कशी? आज मला खूप आठवण येत होती ग. मी दिवाळी जरी साजरी केली पण प्रत्येक क्षणी मला तुझी आठवण येत होती ग. आता इकडे अंबाबाईच्या कृपेने, तुळजाभवानीच्या कृपेने आज तू माझ्यासमोर उभी आहेस आई. आता मात्र गौरी बोलते, हो ग बाळा, हो, मला सुद्धा तुला भेटायचं होतं, कुठं नाही शोधलं ग मी तुला. आता मुंबईत येऊन तुला शोधत होती ग मी 2 दिवस झाले. त्यावर आता गौरी बोलते की कमळी बाळा, फक्त आज फक्त तुझ्या सरांमुळे मी तुला भेटू शकले. तर आता कमळीसुद्धा ऋषी सरांना धन्यवाद बोलते. आता प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये लवकर असा काही जबरदस्त ट्विस्ट येणार आहे की ऋषीच्या समोर 18 वर्षापासून सरूने लपवून ठेवलेल्या कोड्याचं उत्तर आता ऋषीला भेटणार आहे. म्हणजे आता राजनची पहिली बायको दुसरी तिसरी कोणी नसून कमळीची आई सरू उर्फ गौरी आहे. आता ऋषीला लवकरच कळणार आहे आणि राजन सरांची मुलगी जी आहे ना, जे राजन 18 वर्ष झाले शोधत आहे, ती कमळीच आहे. आता ऋषीला लवकरच कळणार आहे. म्हणून आता मालिकेमध्ये लवकर जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. तर आता लवकर हे ऋषींसमोर लवकरच सत्य येणार आहे आणि ते कशा प्रकारे आपल्या मालिकेमध्ये सादर होणार आहे हे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.